नमस्कार मित्रांनो, आज आपण चिपळूण आणि गुहागर ह्या रोडच्या मध्ये शिरोळी नावाचं एक गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि त्या ठिकाणी नंदू तांबे यांनी आपल्या 43 एकर एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये एक जंगलाचं कन्झर्वेशन किंवा प्रोटेक्शन करायचं त्यांनी एक काम, खूप मोठं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे आणि त्याच नंदू तांबेंशी आज आपण बोलत आहोत, चर्चा करत आहोत. ते जे मी काम सुरू केलं एवढं आवड हे प्रचंड काम आहे, ते कसं त्यांनी सुरू केलं, काय सुरू केलं त्याबद्दल एक थोडक्यात आपण माहिती घेऊ. नंदूजी, पहिला प्रश्न असा आहे की आमच्यासाठी किंवा आपल्या प्रेक्षकांसाठी हे आवड हव्या स्वरूपाचं काम आहे, तर ते तुम्ही हे बाबा जंगल प्रोटेक्ट करावं किंवा कॉन्झर्व करावं असं का वाटलं तुम्हाला? नमस्कार सगळ्यांना. आपण चालत चालत बोलू म्हणजे नॅचरल. सगळ्यांना नमस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 43 एकरचं जंगल केलंय किंवा जंगल वाढवतोय किंवा त्याच्यामध्ये हे खूप आवड हवं काम असं खरं तर काहीच नाही आहे. फरक इतकाच छोटासा आहे की लोक हे काम करत नाही आहेत आणि मी हे करतोय, एवढा खूप छोटा फरक आहे. अदरवाईज हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की त्यांनी जंगलांचं रक्षण केलं पाहिजे, कारण नेचरमुळे आपण आहोत, आपल्यामुळे नेचर नाही आहे. सो हे जे आपण निसर्ग सौंदर्य बघत असतो किंवा हा सगळा जो निसर्ग आहे त्याच्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. सो त्याच्यामुळे आपण आहोत, आपल्यामुळे हा निसर्ग नाही आहे. सो मला असं वाटलं की प्रत्येकाकडे मी लोकांना विचारलं की तुमच्या काय अपेक्षा असतात, खूप पैसे असतील तर तुम्हाला काय वाटतं काय असायला पाहिजे, तर तुमची काय इच्छा असेल. तर प्रत्येकाचं म्हणणं तर खूप पैसे असतील आमच्याकडे, तर तुम्हाला म्हटलं सेकंड होम आवडेल की नाही, तर प्रत्येकाचं म्हणणं आवडेल. आणखीन जास्त असतील तर थर्ड होम पण चालेल. तुम्ही विचार करा की जर आपली अशी अपेक्षा असेल की आपल्याला सेकंड होम पाहिजे, खूप जास्त असेल पैसे तर थर्ड होम पाहिजे, तर हे ज्या जंगलामध्ये राहणारे प्राणी, पशु, पक्षी, जीवजंतू आहेत यांना एक हक्काचं घर असेल तर काय हरकत आहे. आणि मला लक्षात आलं की यांच्यासाठी हक्काचं घर म्हणजे काय आहे, तर जंगल म्हणजेच निसर्ग अबाधित ठेवणं. बरं, याच्यासाठी काय करायचं आहे, तर खरं तर ह्याचं खरं उत्तर आहे की यांच्यासाठी काहीही करायचं नाही. यांच्यासाठी जो तुमचा इंटरफेरन्स आहे तो लेस करायचा. आणि मग मला लक्षात की आपण काम करायचं तर कुठल्या पद्धतीने करू शकतो. तर त्यासाठी मी 4 प्रकारचं काम करतो, म्हणजे कॉन्झर्वेशन, प्रिझर्वेशन, रेस्टोरेशन आणि रिहॅबिटेशन. ओके. तुम्ही लोकांना म्हणतो की कॉन्झर्वेशन म्हणजे लोकांना वाटतं की आपण झाडं लावायची, ती वाढवायची म्हणजे कॉन्झर्वेशन होतं, तर तसं नाही आहे. कॉन्झर्वेशन शब्दाचा अर्थ काय आहे, त्याचा अर्थ आहे जतन करणं. मग जतन कसं करणार तुम्ही, जे आहे तेच आहे ते. नवीन गोष्टी लागवड करून त्याचं जतन नसतं करायचं, जे आहे त्याचं जतन करायचं. प्रिझर्वेशन म्हणजे काय, त्याचं संरक्षण करणं. कसं संरक्षण करणार, जे आहे त्याचं, जे जतन केलं त्याचं संरक्षण करणार ना, प्रिझर्वेशन. रेस्टोरेशन म्हणजे काय करायचं, तर त्याच्यामध्ये जो मानवी हस्तक्षेप झाला आहे, त्याच्यामुळे जी काही थोडीशी दुरावस्था झाली, त्याची हानी झाली, नुकसान झालं आहे, ते इंटरनल आतमध्येच भरून काढण्यासाठी ते छोटे छोटे पॅच असतील, जिथे पूर्वी झाडं होती पण आत्ता नाही आहेत गेल्या काही वर्षात, तर तिथला भाग रिस्टोअर करायचा प्लांटेशन करून. हां. सो प्लांटेशन म्हणजे तिथं झाडं लावायची, पण तिथलं पहिले जे वृक्ष असतील त्यांना धक्का न लावून देता, त्याच्यामध्ये फार मोठे बदल न करता जंगलांच्या आतमध्येच नवीन झाडांची लागवड करून ते जंगल डेन्स करणं. ओके. हे जो प्रकार त्याला आपण रिस्टोरेशन म्हणतो. आणि सगळ्यात शेवटचा भाग आहे तो रिहॅबिटेशन. तो कशामुळे करायला लागतं, तर पूर्वी ज्या काही प्रमाणात केलेली जी प्रचंड डिफॉरेस्टेशन आहे, त्याच्यामधले प्राणी, पशु, पक्षी, साप, जे काही सगळे आहेत क्रिचर्स, त्यांना झालेले जे काय हानी आहे त्यांच्यामुळे कधी कधी त्यांच्यामध्ये असे घटना घडतात की ते अपंगत्व येतं त्यांना, किंवा त्यांच्यावरती काही वेळेला अशा वेळ आली असतात की त्यांना आजारी पडतात. ह्या सगळ्या गोष्टी होतात. सो त्यांना एकत्र करणं म्हणजे त्यांना त्यांचा सांभाळ करायचा नाही, तर त्यांच्यावर उपचार करायचा आणि त्यांना परत निसर्गात मुक्त करायचं. सो इट्स कॉल्ड रिहॅबिटेशन. ओके. तर ते आपण करतो. सो या प्रकारे काम करायला सुरुवात केली. सो हे मी जेव्हा मला करायला सुरुवात झाली तेव्हाच मला ते म्हटलं ना की आठवलं हे काय आहे, आपण हे का करायचं. तर जेव्हा मी हा श्लोक वाचला अथर्ववेदांमधला, त्यामध्ये म्हटलं आहे की जशी वेगवेगळी सुक्त असतात, पृथ्वी सुक्त आहे, त्याच्यामध्ये जशी वेगवेगळे पृथ्वी सुक्त लोकांना माहीत नाही आहे, पण स्त्री सुक्त लोकांना माहिती आहे, पुरुष सुक्त लोकांना माहिती आहे, देवी सुक्त माहिती आहे लोकांना, सौर सुक्त माहिती आहे, तसं पृथ्वी सुक्त आहे. ओके. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की माता भूमी पृथ्वी पृथ्वी म्हणजे आपल्या आईच्या प्रित्यर्थ असलेलं आपलं कर्तव्य जसं मूल पार पडतं,
तसे त्याची पहिली आई त्याची माता ही पृथ्वी आहे. पृथ्वी आहे आणि त्याची दुसरी आई त्याला जन्म देणारी ती त्याची दुसरी माता आहे. तेव्हा मी हा विचार केला आणि इथून सुरुवात केली कामाची. आपण पुढचा विषय. हां हां ह्याचे जे बी येतं ना हां ते पान वाटतं तुम्हाला, पण पान नाही आहे. पानासारखाच असतो भाग हां जो संपूर्ण बीसाठीचा आहे आणि त्याला इथे 2 छोट्या बिया असतात हां आणि इथे एक छोटी पोकळी असते. त्या पोकळीमध्ये वारा गेला की ते पानासारखा असलेला भाग कुठेही उडून जातो आणि तिथे ते जर्मिनेट होतं. आणि ते नट्स आहे सुंदर, ते फोडलं तर खाता येतं आणि खाल्लं तर पिस्त्यासारखं लागतं खायला. छोटं म्हणजे ते सुद्धा प्रोटीन देतं आपल्याला. तुम्ही जंगलात असा एक गोष्ट करत आहात. जंगलांनी म्हणजे परमेश्वरांनी सगळ्यांची उत्तम व्यवस्था केली. मी तुम्हाला इथे दाखवतो, एक वेल आहे, या तुम्हाला दाखवतो सगळं. ही वेल आहे, तिथे बाहेरचं आवरण आहे, तुम्ही हाताने बघू शकता त्याला न कसं लागून. हां हां ते तुम्हाला लक्षात हे स्पॉन्जी आहे. बरोबर. हां 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 ह्याच्या आतमध्ये कॅपिलरी आहेत पूर्ण बरोबर. आणि पाण्याने भरलेले आहेत. तुम्ही जर जंगलात आहात, पाणी संपलं, आजूबाजूला कुठेही पाणी नाही आहे, तर पर्यटनाची सगळी व्यवस्था केलेली आहे. हे तुम्हाला वेल दिसली, तुम्हाला याच्याबद्दल माहिती असेल, त्याचं लोकल नेम आहे नांदण. तिकडून त्याला नांदणीची वेल म्हणतात. त्याला एक 5-6 फुटाचा जर तुकडा केलायचा काढला, इथून वरती एक छाट दिला खाली, एरिएशनसाठी 2 तुकडे करणं गरजेचं असतं. तर याच्यात तुम्हाला लीटर ते 2 लिटर पाणी मिळतं. बरं न्यूट्रिशन व्हॅल्यून भरलेलं असल्यामुळे त्याच्यानंतर काही काळ तुम्हाला तहानही लागत नाही आणि बरोबर भूकही लागत नाही. बरोबर. बरं हे सांगण्यासाठी नाही, ह्याचं पाणी मी खूप वेळेला प्यायलो. आम्ही लोकांना सुरुवातीला हे काढून दाखवायचं पाणी ह्याच्यातनं. आणि कधी कधी जर पाणी डायरेक्ट खाली नाही आलं तर फक्त एक फुंकर मारायची तरी पाणी खाली यायला लागतं. आणि नंतर ह्याच्या कॅपिलरी बघता येतात, हे पाणी आतनं ह्याच्या कॅपिलरी अशा ओपन असतात पूर्ण आतनं पोकळ, त्याच्यात पाणी भरलेलं हो दिसतात, डोळ्याने दिसतात. तुम्ही नमस्कार. हे पायनॅपलचं झाड आहे. जसं तुम्ही ऐकलं असाल राजेश कदमकडून की आपण आलेलो आहोत गुहागरला नंदू तांबे यांना भेटायला. आणि आत्ता आपण त्यांचं जंगल बघायला जात आहोत, जे त्यांनी ॲक्च्युली संवर्धन केले नियर अबाउट 43 एकर्समध्ये. आणि नंदू तांबे आहेत कोण याबद्दलच्या डिटेल्स मी तुम्हाला कॅप्शनमध्ये मेन्शन करेन. जरूर तुम्ही एकदा बघा की ही व्यक्ती नेमकी कोण आहे, काय आहे, की ह्यांनी केलेलं काय आहे. मी सगळं ट्रेडिशनल बांधतो. मीच डिझाईन करतो, मीच ठरवतो मला कसं हवं आहे, काय असं. ह्याची सिमेट्री अशी आहे की यातलं कुठलंही तुम्हाला माप विचारा, एका साईडचं जर मापलं तर त्याच्यामध्ये आणि पलीकडच्या मापामध्ये 5 इंचाचं नाही. फॅमिली बिलॉंग टू ट्रॉपिकल फॉरेस्ट. तर आपल्याला ट्रॉपिकल फॉरेस्टमध्ये नाही लगेच कन्वर्ट करता येणार. आपण सब ट्रॉपिकलमध्ये किंवा त्याला सेमी सदर्न ट्रॉपिकल म्हणतात, त्याच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण हा प्रयत्न करतोय. हे जर कॅश क्रॉपिंग म्हणून असेल हे अरेका पाम, तर जेवढ्या एरियामध्ये साधारणतः 50 ते 55 झाडं लागायला पाहिजेत, तेवढ्या एरियात मी 220 लावले. तर डेन्स करणं चालू आहे. अरेका पाम तुम्ही असं एवढं झाड पहिल्यांदा बघितले? आपण कुंडीमधलं होतं तेवढं अरेका पाम किंवा असं बिटलनटमध्ये फॅमिली बिटलनट ना हे. ओके ओके. अरेका पाम म्हणजेच बिटलनट. सो हे डेन्स जरा लावलेत का, तर इथे चांगलं वातावरण तयार करायचं आपल्याला, म्हणून ते मोनोटोनस दिसतात. पण मोनोटोनस नाहीत ॲक्च्युअल. खूप छोट्या भागामध्ये ते मोनोटोनस, पण बाकी बाहेर बाहेर तर सगळी दुसरी झाडं आहेत. तर त्याच्यामुळे मोनोटोनस कल्चरमध्ये येत नाही. याला येतो हो, येतं नाही लक्षात. पण ह्याला कॅश क्रॉपिंग म्हणून करायचं झालं तर ह्याच्या एवढ्या एरियामध्ये फक्त 50 ते 55 झाडं बसले. तर आता जे ह्याच्यातनं हे मिळणार आहे इल्ड, जे काही मिळेल तो एक्स्ट्रा बोनस आहे. म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही ज्या कंपनीत तू कामात माती लागायची सगळी पोरं सगळं घट्ट नाही कुठली. असंख्य कीटक आहेत ह्याच्या आतमध्ये, असायलाच पाहिजे. लाखाच्या आहेत. तुम्ही नुसतं पाणी घालेलं येतो ना खालच्या झाडांच्या बंधामध्ये, तेव्हा आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कीटक बाहेर येतात पाण्यात गेलं की. परत पाणी थोडंसं सोक झालं की परत सगळं आत येतं. सो याच्यामध्ये सकाळी भेटत तर पक्षी सगळं उकरत असतं, त्यातलं कीटक खात असतात, कुजलं पाहिजे जात असतं. हे सगळं ते बरोबर ना ते मिक्स पण करतात. आणि जंगलं सगळी चांगली का असतात, जंगलांमधली झाडं इतकी सुंदर का वाढ होते त्यांची, हेच कारण ना, ते वरचे पालक खाली पडत राहते. ते तेवढंच फक्त नाही, त्याच्यापेक्षा महत्त्वाचं कारण जे आहे ते आता लोकांना कळायला कोणीतरी ते टाकलं होतं म्हणून लोकांच्या लक्षात येतं. खरं तर आम्ही पहिल्यापासून सांगत होतो की जंगलं सुंदर का असतात, एवढी फर्टाईल सॉईल तिथे का असते,
ज्यावेळेला झाडं जी सडतात डिकम्पोज होतात, तर लाकूड जमिनीमध्ये डिकम्पोज होणं याची उत्तम गोष्ट नाही. बरोबर. तो जेव्हापासून माणूस सरपण आणायला सुरुवात केली आणि तिथपासून त्याचं डिकम्पोजिशन कमी झालं, बरोबर. तोडायला लागलं. त्याच्यामुळे ह्या काठ्या ज्या आतमध्ये पडून जायच्या, वर्षानुवर्ष झाड पडून जायचं. एक झाड गेलं तर ते तिथल्या एरियातल्या असंख्य झाडांसाठी इतकी सुंदर फर्टाईल सॉईल तयार करता येतं. पुन्हा बोलण्याच्या पद्धती त्यांच्याशी बोलताना यांना सांगितलं की सध्या आपल्याकडे जो प्रश्न आहे तो झाडं नाही आहेत किंवा जंगलं जात आहेत हा नाहीच. मेजर प्रॉब्लेम आहे माती मराठी मिलेलीच आहे काय काय भागात. व्यवसायात बघा ती इथली दुसरी फॅमिली येते स्पायरल जंगल जिंजर लिली. ते पावसाळ्यात येते. ती छोटी काळासाठी वाढणारी वनस्पती आहे. त्याची स्पायरल हे होते अशी अशी गोल. निसर्गाने सगळ्यांना सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिल्यात. हे पण आपोआप झालं. हो. आता हे स्पायरल होतात त्याचं कारण काय, प्रत्येक ठिकाणातलं पान हे वेगवेगळ्या दिशेने बाहेर आलं की सगळीकडे त्याला सूर्यप्रकाश मिळतो. बरोबर. म्हणून ते कारण की कमी काळासाठी आहे ना. बरोबर. तर त्यानं तसंच केलं नाही. आता ही झाडं सावली तर त्याच्यामुळे सरळ वाढत जातात, फोटो सीझनसाठी सरळ बाहेर पडतात. आणि अशीच प्रकारची झाडं एकत्र आल्यानंतर ट्रॉपिकल जो फॉरेस्टचा भाग आहे तो तसा तयार झालेला आहे. वेदर कंडिशननुसार ते शेडमध्ये असतात. ट्रॉपिकल ते पाणी म्हणजे मग ते समुद्र असेल आणि नद्याही असेल, आपण पाणी ॲक्वा म्हणतो. बरोबर. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे ग्रासलँड. बरोबर. माळरानं. बरोबर. आज लोक ग्रासलँडवरती झाडं लावतात. बरोबर. ग्रासलँडची एक वेगळी इकोसिस्टम आहे. आपण जंगल डिस्ट्रॉय केले. डिस्ट्रॉय ते ग्रासलँड. हा नाही, जंगल डिस्ट्रॉय केले. जिथे जंगल पाहिजे ते डिस्ट्रॉय केले. केलेच ऑलरेडी. लावले. आपण ॲक्वाकल्चर जे होतं म्हणजे समुद्र आणि नद्या यांचीही पूर्ण वाट लावली. शिल्लक राहिलेला भाग आहे ग्रासलँड. बरोबर. जंगल तोडून झालेला भाग असतो त्याला ग्रासलँड म्हणत नाही. ग्रासलँड हे प्लॅटू आहे. त्याची एक वेगळी इकोसिस्टम आहे. तिथले प्राणी वेगळे आहेत, पक्षी वेगळे आहेत, तिथले जीवजंतू वेगळे आहेत. सो तिथे जे काय अजून शिल्लक आहे तिथं आम्ही आता झाडं लावतो. बरोबर. सो ती इकोसिस्टम आम्ही ब्रेक करणार म्हणजे डिस्ट्रॉय करणार परत. आणि किती तर आपण हे सगळ्या गोष्टी मी म्हणतोय की डिस्ट्रॉय केले. बरोबर. समुद्राचा विचार केला तर समुद्र एवढा जो अथांग आहे याच्यामध्ये भारताचा जो भाग दिसतो नकाशा, बरोबर, जो आपण स्पेसमधनं बघितला तर भारत केवढा दिसेल एवढ्या याच्याही पेक्षा मोठे पॅच प्लास्टिकचे हे समुद्रात आहेत. बरोबर. एका देशाएवढे नाही, असं असंख्य आहेत. बरोबर. आणि हे जेवढं प्लास्टिक आहे ना समुद्रात, हे ऑलरेडी समुद्रात असलेल्या प्लास्टिकपैकी फक्त 8% आहे. बरोबर. बरोबर म्हणजे तुम्हाला पुढची गोष्ट कळली नाहीये बहुतेक. समुद्र म्हणजे असलेल्या प्लास्टिक पैकी 8% प्लास्टिक आहे ना ते फ्लोटिंग आहे, ज्याचे पॅच भारतापेक्षाही मोठे आहेत. बरोबर. खाली आणि जे बाकीचे 92% प्लास्टिक आहे ना ते समुद्राच्या तळाशी आहे. बरोबर. आपण किती प्रमाणात वाट लावली बघा. बरोबर. आपण समुद्राचे जीव संपवत आणले. हे संपवतच चालू हा सगळं. तो त्याच्या बरोबर आपण आता ग्रासलँड संपवतो. बरोबर. तिथं झाडं लावू. तुम्ही लोकांना नेहमी सांगतो आणि माझं म्हणणं की त्यांना असं सांगतो की आव्हान करतो की तुम्ही जरा विचार करा याच्यावर. आणि जर का तुम्हाला झाडं लावायचे नक्की लावा. बरोबर. पण ती कुठं लावा तर ज्या एरियातली पूर्वी तोडली गेली गेल्या 10 वर्षात, 20 वर्षात, 25 वर्षात, 40 वर्षात, गेल्या 2 वर्षात तिथं लावा. सह्याद्रीमध्ये लावा. जिथे गरज आहे तिथे. सह्याद्री वाचला पाहिजे, हे सगळ्या गरजेच्या गोष्टी आहेत. सह्याद्रीच्या दोन्ही बाजू ज्या उपरांगा आहेत त्या वाचल्या पाहिजेत. तिथं झाडं भरपूर लावा. बॅरन लँडवरती झाडं लावण्याची खरंच काही गरज नाही आहे. तिथली एक वेगळी इकोसिस्टम आहे, ती तरी शिल्लक राहू दे. बरोबर. हा आपल्याकडे जमिनीतनं बाहेर किती वर्षांनी येतो माहिती आहे का? साधारणतः 4 वर्ष ते 6 वर्ष या स्पेसिस भारतात आहेत. तोपर्यंत हे जमिनीत असतात. बाहेर आल्यानंतर पुढे यांचं आयुष्य किती माहिती आहे का? फक्त एक 8 ते 20 दिवस, 15 ते 20 दिवसांचं आयुष्य आहे. त्याच्यात सुद्धा हे किती उत्तम जगतात ते बघायला. याच्यानंतर यांना माहिती असतं मेलला की मेटिंग झाल्यानंतर मेल पहिल्यांदा मरतो आणि एगलिंग झाल्यानंतर फिमेल मरते. तरी हे मेटिंगसाठी मेल अहोरात्र प्रयत्न करत असतात. का तर नेक्स्ट जनरेशन. हे किती आनंदात जगतात. ह्यांच्याकडे आपल्याला घेण्यासारखा खूप आहे. की किती आनंदात, ज्याला माहिती आहे की मृत्यू कधी आहे. आणि याच्यावर सुद्धा मी लोकांना म्हणजे आता हा 4 ते 6 वर्षानंतर जमिनीतनं बाहेर येणार. 15 दिवसासाठी आयुष्य, पुन्हा याच्या नेक्स्ट जनरेशनचं आयुष्य 5 वर्ष 6 वर्ष जमिनीत जन्माला यायचं, पूर्ण वाढ होऊन 15 दिवस जगायचं, परत मृत्यू. याच्यातनं काय कळतं माहिती आहे का? मी लोकांना नेहमी म्हणतो, तुम्हाला माहिती आहे तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा तुमच्या बरोबर आणखीन एक गोष्ट तुमच्या बरोबर आली, मृत्यू.
मृत्यू. तर तुम्ही जगणार आहात किती हे माहीत नाही, हो. पण मृत्यू येणार हे कन्फर्म आहे. जी गोष्ट कन्फर्म आहे बरोबर, ती टाळण्यासाठी आपण अहोरात्र मेहनत करतो. बघा, खरं तर त्याच्याऐवजी जी गोष्ट अटळ आहे तिचा विचार न करता उत्तम आयुष्य मला नाही माहिती. स्वयंप्रेरणा म्हणजे नाही, स्वयंप्रेरणा मला असं वाटतं की तुम्हाला इट्स अ डिवाइन ऑर्डर. कोणतरी. हा, इट्स अ डिवाइन ऑर्डर. बरोबर. आय जस्ट फॉलो ओबे इट. मी असं कधीच ठरवलं नव्हतं की मी असं काही करेन. हा, मला जंगलांची, प्राणी, पशु पक्ष्यांची आवड होती का, तर खूप लहानपणापासून होती, मला कळायला लागल्यापासून. याच्यामागे म्हणजे एक गोष्ट आणखीन सांगेन लोकांना, की फार पूर्वी मला असं वाटायचं कायम की मी तर जरा जास्त स्वार्थी होतो. चांगल्या अर्थानं स्वार्थी होतो, पण स्वार्थीच होतो तरी पण. मला हे सगळं जंगल म्हणजे असं वाटायचं की मी जायचो चिपळूण ते गुहागर असा माझा प्रवास असायचा. आणि त्याच्यात रस्त्याच्या दोन्ही साईडला जो मारण होतं, मी तेव्हाचे विचार सांगतो की, आणि जंगलं होती. तसं वाटायचं की ह्या जगात तेव्हासाठीच ते माझं जग होतं. आणि नंतर मोठ्यानंतर अशी कंडिशन होती की हे सगळी जी जंगलं आहेत ना ती आपली पाहिजे, स्वतःच्या मार्केटची. मी कुणाला ह्याच्यात काहीच करून देणार नाही. आता तो स्वार्थ होता. आता ह्याच्यात फरक पडलाय. आता असं इच्छा आहे की ही जंगलं माझी नसली तरी चालते, ही अबाधित राहिली पाहिजे, ती कुणाचीही असू दे. आणि आता याच्याही पलीकडे गेले. आता माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्याला निसर्ग राखण्यासाठी किंवा तो अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही फक्त विचार करा, तुम्हाला निसर्ग हवाय की तुम्ही स्वतः हवे. प्रत्येकाचं उत्तर असेल की नाही नाही, मी स्वतः हवाय. आणि जर तुम्ही स्वतः हवा असाल तर निसर्ग ठेवावा लागेल. बरोबर. आणि हो, निसर्ग आहे तर तुम्ही. हा, त्यावेळी लोक विचारतात की एवढं खूप चांगलं काम करतोय, कुठून प्रेरणा मिळाली. म्हणजे खूप लोक असंही म्हणतात की आपण निसर्ग काहीतरी देणं लागतो. पण मी खूप वेळेला सांगतो, या जगात मी कुणाचंही देणं लागत नाही. बरोबर. मी सोसायटीला काही परत करायचं म्हणून करत नाही, मला कुठलं तरी भारी काम करायचं म्हणून करत नाही. आनंद मी फक्त देणं लागतो माझं स्वतःचं. आणि याच्यातनं देणं पूर्ण करता करता गाडीत असतो, कुणाचं सोन्या नाण्यात असतो, कुणाचा प्रतिष्ठेमध्ये असतो. असं माझा आनंद या जंगलात आहे. या जंगलात मला प्रचंड आनंद मिळतो. तो मिळवण्यासाठी मी ही करतो. आणि माझ्या त्याच्यातनं जमेची ही बाजू आहे की मला ज्याच्यातनं आनंद मिळतोय ना, आता लोकांनाही त्याच्यातनं आनंद मिळायला लागलाय. सो हा माझा बेनिफिट आहे. सो याच्या सुद्धा माझं काहीच कर्तृत्व नाहीये. लोकांना पण आवडतं, हे खरं तर लोकांचं मोठेपण आहे. पण त्यांना आवडते, त्यात मला आणखीन प्रेरणा वाढली की अरे चला आणखीन करूया. मलाच नाही, लोकांनाही आनंद देत आहे. सो त्याच्यामुळे आता हे पुढे चालूच राहतं. पक्ष्यांना बघायला येतात, त्याच्यासाठी पे करतात. आणि ते सगळे पैसे कॉन्झर्वेशनसाठी मी खर्च करतो. सो माझा खूप कमी रोल आहे. उलट मी स्वार्थी भावनेने ते माझ्या नावानं करतो जंगल. पण ह्यातलं कुठल्याही माझं फार रेअरली माणसं मला, म्हणजे हार्डली मला, मी सांगू शकतो की 4च माणसं, 3 किंवा 4च लोक असतील जे मला भेटायला आले होते, ज्यांचं इंटेन्शन फक्त मला भेटणं होतं, कारण ते ज्याच्या पलीकडचं असल्या कारणानं. बाकी मॅक्सिमम लोक जे मला भेटायला म्हणून येतात त्यांचं कारण असतं की इथलं पक्षी, इथलं जंगल, हे सगळं. सो हे त्यांनाच बघायला येतात, त्याचे पैसे लोक मला देतात, आणि त्या पैशातून मी त्यांच्यासाठीचं जंगल तयार करायला सुरुवात करतो. सो मी काहीच करत नाही, तुम्ही निमित्त आहे फक्त. हा, मी लोकांना हे पण म्हणतो की नेचर जर तुम्हाला द्यायला लागला तर काय देतो. 15-18 वर्षापूर्वी जर तुम्ही मागे गेलात, तर ज्या नंदू तुम्हाला कोणीही ओळखत नव्हतं, त्या नंदू तुम्हाला जी ओळख दिली ना, आज अख्खा भारत ओळखतो, भारताच्या बाहेर काही एक देश ओळखतात. ती सगळी अख्खी ओळख दिली कोणी? निसर्गाने. तुम्हाला निसर्ग काहीही देऊ शकतो. बरोबर. परत एकदा इथे सकाळी